नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत की इलेक्ट्रिक बाईक नेमके काम कसे करते। इलेक्ट्रिक बाईकमध्ये मुख्यतः 5 भाग असतात: बॅटरी, कंट्रोलर, मोटर, थ्रॉटल किंवा पेडल सेन्सर आणि डिस्प्ले। सर्वप्रथम बॅटरी ही बाईकची ऊर्जा साठवणारी यंत्रणा असते। बॅटरीमध्ये साठवलेली वीज कंट्रोलरकडे जाते। कंट्रोलर हा बाईकचा मेंदू असतो। तुम्ही थ्रॉटल फिरवता तेव्हा कंट्रोलर त्या सिग्नलनुसार मोटरला किती वीज द्यायची हे ठरवतो। त्यानंतर मोटर चाकाला फिरवते आणि इलेक्ट्रिक बाईक पुढे जाते। मोटर पुढच्या किंवा मागच्या चाकामध्ये किंवा मधल्या भागात बसवलेली असते। बाईकमध्ये BMS म्हणजे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम असते। हे बॅटरीला जास्त चार्ज होण्यापासून, पूर्णपणे डिस्चार्ज होण्यापासून आणि गरम होण्यापासून संरक्षण देते। जेव्हा तुम्ही ब्रेक लावता किंवा थ्रॉटल सोडता तेव्हा कंट्रोलर मोटरचा वीज पुरवठा कमी किंवा बंद करतो। म्हणजेच बॅटरी वीज देते, कंट्रोलर ती नियंत्रित करतो आणि मोटर त्या विजेचे चाक फिरवण्याच्या शक्तीत रूपांतर करते। अशा प्रकारे बाईक शांत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने चालते। थँक्यू। अशाच माहितीसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।